श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे कालभैरव जयंतीच्या दिवशी आपण कोणकोणते प्रभावी उपाय करू शकतो. तर हेच उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कालभैरव जयंती म्हणजे कालभैरवांची जयंती. कालभैरव जे आहेत तर ते शिवांचेच रुद्रावतार आहेत. शत्रूच्या संहारासाठी धारण केलेले रूप म्हणजे हे कालभैरव. कालभैरव जयंती जी आहे तर या दिवशी जर आपण कालभैरवांचे दर्शन केले तर आपल्या आयुष्यातील बऱ्याचशा समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात. त्याचप्रमाणे जो व्यक्ती रविवारी कालभैरवांचे दर्शन घेतो त्याचा अकाली मृत्यू कधीही होत नाही. महादेवांनी तिसरा डोळा उघडल्यावर नजरेस पडतो तर तो त्यांचा रुद्रावतार म्हणजेच त्यांचा कालभैरव जो आहे तर तो अवतार. कालभैरव हे शक्तिपीठांचे रक्षक आहेत आणि म्हणूनच सर्व शक्तिपीठांच्या ठिकाणी कालभैरवांचे स्थान आहे. कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवांचा जन्म झाला आणि म्हणूनच या दिवसाला कालभैरव जयंती म्हणून ओळखले जाते. प्रत्येक महिन्यामध्ये अष्टमी तिथी येत असते, परंतु कार्तिक महिन्यातील कालाष्टमीला विशेष असे महत्त्व आहे, कारण हा दिवस आपण कालभैरव जयंती म्हणून साजरा करत असतो. तर या दिवशी आपण कोणकोणते उपाय करू शकतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 20 उपाय पाहणार आहोत. तर त्यापैकी कोणताही एक उपाय किंवा जेवढे जमतील तर तेवढे उपाय आपण करू शकतो. चला तर मग आपण या दिवशी कोणकोणते उपाय करायचे आहेत तर हेच आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. कालभैरव जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, यानंतर स्नान वगैरे आटोपून स्वच्छ वस्त्र परिधान करून कालभैरवांची पूजा करावी. त्याचप्रमाणे संध्याकाळी कालभैरवांसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. या दिवशी एकमुखी रुद्राक्ष शिवलिंगावर अर्पण करावा. घरी किंवा मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हा रुद्राक्ष शिवपिंडीवरती अर्पण करू शकता. त्याचप्रमाणे या दिवशी 21 बेलपत्रे घेऊन त्यावरती चंदनाने ओम नमः शिवाय लिहून ही पाने शिवलिंगावरती अर्पण करावीत. यामुळे सुद्धा आपल्याला कालभैरवांचे आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होत असतात. तसेच या दिवशी ओम कालभैरवाय नमः, ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा 11 माळी जप करावा. यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होत असतात. कर्जमुक्तीसाठी आपल्याला या दिवशी ओम ऋणमुक्तेश्वराय नमः, ओम ऋणमुक्तेश्वराय नमः तर हा जप जास्तीत जास्त करायचा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी काळ्या कुत्र्याला गोड पोळी म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, चपाती लाटताना त्या कणकेमध्ये थोडासा गूळ किंवा साखर घालून ही पोळी लाटायची आहे आणि अशी गोड पोळी आपल्याला काळ्या कुत्र्याला खायला द्यायची आहे. कालभैरव जयंतीला आपण जर काळ्या कुत्र्याला गोड पोळी खायला दिली तर आपला पितृदोष जो आहे तर तो नष्ट होतो. त्याचप्रमाणे शनीचा त्रास असेल, राहूचा त्रास असेल, केतू जो आहे तर त्याचा आपल्याला त्रास होत असेल तर या त्रासातून सुद्धा आपली मुक्तता जी आहे तर ती होत असते. त्याचप्रमाणे आपल्यावरती जर कर्ज असेल तर ते सुद्धा लवकरात लवकर फिटते. त्यामुळे आवर्जून या दिवशी जरी इतर उपाय करणे शक्य झाले नाही तरी काळ्या कुत्र्याला गोड पोळी जी आहे तर ती खायला द्यायची आहे. आता ही कशा प्रकारे द्यायची याची माहिती देणारा इन डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्याचप्रमाणे या दिवशी कालभैरवांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य म्हणजे जिलेबी, उडीद वडा, त्याचप्रमाणे कालभैरवांना दारूसुद्धा अर्पण केली जाते. तर हा नैवेद्य दाखवावा. या दिवशी गोरगरिबांना काळ्या रंगाचे ब्लँकेट दान करावे, यामुळे पुण्य मिळते. भगवान शंकरांना या दिवशी पाण्याचा अभिषेक करून काळे तीळ आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी 11 वेळेला कालभैरवाष्टक म्हणावे, 11 वेळेला वेदोक्त वल्गासुक्तम म्हणावे. त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाला संध्याकाळी स्टीलच्या तांब्यात पाणी व काळे तीळ टाकून हे पाणी जे आहे तर ते अर्पण करावे. कुत्रा जे आहे तर ते कालभैरवांचे वाहन आहे, यामुळे या दिवशी जर भटक्या कुत्र्याचे आपल्याकडून पोट भरले गेले, त्याला आपण भाकरी चपाती खायला दिली तर अशा व्यक्तींना कधीही अपघाती मृत्यू होत नाही. तसेच संध्याकाळी घरामध्ये 4 वातींचा दिवा लावावा आणि हा दिवा देवघरामध्ये लावावा. त्यासोबत 2 अगरबत्ती लावाव्यात आणि त्यानंतर कालभैरवाष्टक म्हणावे. दुसऱ्या दिवशी या वाती पाण्यामध्ये विसर्जित कराव्यात किंवा एखाद्या झाडाखाली मातीमध्ये विसर्जित कराव्यात आणि दिवा आपल्याला स्वच्छ करून ठेवायचा आहे. इतर दिवशी आपण या दिव्याचा वापर जो आहे तर तो करू शकतो. या उपायामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक शक्ती जी आहे तर ती येत नाही.
तसेच एखाद्या व्यक्तीचे दारूचे व्यसन सोडवण्यासाठी ज्या व्यक्तीचे व्यसन सोडवायचे आहे तर त्याची दारूची उष्टी बाटली ही कालभैरवांच्या पायाशी ठेवून दारू सुटावी अशी मनोकामना आपल्याला बोलायची आहे. या दिवशी कालभैरवांच्या मूर्तीला 108 लिंबाची माळ घातली तर घरामध्ये कधीच अकाली मृत्यू होत नाही. परंतु हा उपाय प्रत्येकाला शक्य नसतो, कारण प्रत्येक ठिकाणी कालभैरवांच्या मूर्तीला आपल्याला ही माळ घालता येईलच असे नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर कालभैरवांचं मंदिर ज्या ठिकाणी आहे तर त्या मंदिराच्या परिसरामध्ये आपण फक्त 5 लिंबे जी आहेत तर ती ठेवायची आहेत आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्याचप्रमाणे 7 प्रकारची धान्ये मुठीमध्ये घेऊन तुम्ही प्रत्येक धान्याचे 5-5 दाणे घेतले तरीसुद्धा चालतील. तर अशी 7 धान्ये आपल्याला आपल्या मुठीमध्ये घ्यायची आहेत आणि आपल्याला घरातील सर्व लोकांच्या अंगावरून ओवाळून पिंपळाच्या झाडाखाली ठेवायची आहेत. यामुळे बाहेरील बाधा जी आहे तर ती दूर होते. कोणीही स्त्री पुरुष हा उपाय करू शकतात. तसेच एक चांदीचे निरंजन घेऊन त्यामध्ये आपल्याला एक फुलवात जी आहे तर ती लावायची आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 वाती लावायच्या आहेत, तिसऱ्या दिवशी 3 वाती. तर अशी आपल्याला सलग 12 दिवस 12 वाती लावायच्या आहेत आणि 13व्या दिवशी आपल्याला पुन्हा 12 वाती, 14व्या दिवशी 11 वाती. तर अशा पुन्हा उतरत्या क्रमाने वाती लावायच्या आहेत. म्हणजे काय करायचं तर कालभैरव जयंतीपासून आपल्याला 12 दिवस काय करायचं आहे चढत्या क्रमाने वाती लावायच्या आणि 13व्या दिवसापासून उतरत्या क्रमाने वाती लावायच्या. यामुळे धनप्राप्ती होत असते. तसेच एक तुपाचा दिवा जो आहे तर तो तुम्ही शंकरांच्या मंदिरामध्ये आवर्जून या दिवशी लावायचा. यामुळे सुद्धा भगवान शिवांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यातील ज्या काही पैशाच्या अडचणी आहेत तर त्या नष्ट होत असतात. या दिवशी कुत्र्याला जिलेबी जर आपण खायला दिली तरी सुद्धा कालभैरव जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात. शक्य असल्यास या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असे केल्याने ग्रहदोष जे आहेत तर ते नष्ट होत असतात, आपल्या पीडा कमी होत असतात. त्याचप्रमाणे घरामध्ये सुख शांती नांदते. कालभैरव मंदिरामध्ये जाऊन कालभैरवांना या दिवशी शेंदूर, तेल आणि नारळ अर्पण करावा. यामुळे आपल्या मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात. त्याचप्रमाणे या दिवशी याचकांना म्हणजेच भिकाऱ्यांना अवश्य दान करावे. कालभैरवनाथ हे भौतिक सुखाचे दैवत आहेत. कालभैरवांची भक्ती केल्यामुळे आपल्याला भौतिक सुख प्राप्त होत असते. कालभैरवांची उपासना केल्याने किंवा कालभैरवाष्टक आपण जर फक्त पठण केले तर यामुळे भूतबाधा, पिशाच्य, शत्रुपीडा तर यापासून कुटुंबाचे संरक्षण होते. धर्म, अर्थ, काम, मोक्ष कुठलीही समस्या असेल, आर्थिक समस्या असेल, कोणाकडे पैसे अडकलेले असतील किंवा उसने पैसे परत आलेले नसतील तर अशा समस्यांचे निवारण जे आहे तर ते कालभैरव करत असतात. म्हणून आपण कालभैरव जयंतीच्या दिवशी काही खास उपाय करायचे आहेत. त्याचप्रमाणे कालभैरवांची पूजा या दिवशी करायची आहे. ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी 11 वेळेला कालभैरवाष्टक जे आहे तर ते सुद्धा म्हणायचे आहे.